मी आत्ता ज्या ठिकाणी आहे ते पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातला हा पश्चिमेकडचा भाग म्हणजे नाणेघाट. बऱ्याच जणांना हा नाणेघाट माहिती असेल. अतिशय पुरातन असा हा नाणेघाट आहे. या नाणेघाटामधूनच व्यापारी मार्ग होता. म्हणजे बंदरावरून ज्या काही वस्तू यायच्या त्या इकडे पूर्वेकडे म्हणजे कोकणातून घाटवाटा चढून वर जो व्यापार चालायचा त्यातले काही रस्ते होते, त्यापैकी नाणेघाट. या नाणेघाटातून वर जाताना एक मोठा रांजण देखील आपल्याला दिसतो, जिथे असं म्हटलं जातं की त्यावेळची कर व्यवस्था होती. आणि याच रस्त्यावर आपल्याला इकडे डाव्या बाजूला येताना ही गुफा दिसते. या गुफेचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि या सगळ्या ऐतिहासिक वास्तूचं महत्त्व हे आपल्याला अत्यंत अधोरेखित केलं जातं ते यामुळे की आपल्याला मराठीसाठी जो अभिजात दर्जा मिळाला त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो पुरावा आहे तो या गुहेमध्ये आहे. आणि जर आपण इथं पाहिलं तर अशा पद्धतीने हा शिलालेख होता. आणि हा जो शिलालेख आहे यातमधली काही अक्षरं जी आहेत ती आता गळालेली आहेत. म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला जर ते वाचायचं असेल तर त्या पद्धतीने शक्य होणार नाही. मात्र जुने जे काही फोटो आहेत किंवा दस्तऐवज उपलब्ध आहेत त्यानुसार आपल्याला इथे या ब्राह्मी लिपीमधला हा जो सगळा मजकूर आहे तो समजावून सांगणारे इथले स्थानिक एक टुरिस्ट गाईड म्हणून काम करतात ते. आणि इथे आलेल्या पर्यटकांना ते इथल्या सगळ्या वास्तूची, इथल्या सगळ्या स्थळाची माहिती देत असतात. तर तुमचं नाव काय? मी गणू शंकर डामसे, मुक्काम घाटगड, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. अच्छा, आता मला एक सांगा, ही जी गुहा आहे ही मुळात काय आहे आणि मग आपण शिलालेखाकडे जाऊयात. ही लेणी आहे. ही सातवाहन काळात म्हणजे 2500 वर्षापूर्वी ही सातवाहनाने बुद्ध भिक्षुकांच्या सहाय्याने ही कोरली गेली. नाशिकची लेणी, काढल्याची लेणी आणि ही नाणेघाटची लेणी ही कोरली गेली बुद्ध भिक्षुकांच्या सहाय्याने. अच्छा, आता याच्यामधला हा जो शिलालेख आहे याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे आणि काय तो मराठीमध्ये आपल्याला मजकूर सांगता येईल? आता या शिलालेखमध्ये नागिनीकारांना ज्या काळात 18 यज्ञ केले होते, 18 यज्ञांपैकी एक राजस्व यज्ञ आणि एक अश्वमेध, 2 मुख्य यज्ञ केले. आणि त्याच काळात तिने ह्या वरच्या वळीत श्री गणेश, वसुदेव, इंद्र, कुबेर हे मोरून सगळी देवताची नावे आहेत. आणि त्याच्या खाली 20,000, 40,000, 60,000 असे 20,000चे बैलदान केले. सोनं अनेक दान वस्तू ज्या केल्या त्याची माहिती या ब्राह्मी लिपीत लिहिलेली आहे. निश्चितच, म्हणजे मराठीमधला जो अभिजात दर्जा आपल्याला मिळाला त्याचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा हा मानला गेला. आणि त्याच्यामुळे आज आपण मराठी ज्या अभिमानाने सांगतो की अभिजात दर्जा मिळाला आहे त्याचा पुरावा हा आहे. आणि एकूणच जर आपण नाणेघाटात आलात तर आपण थोड्याशा चिंचोळे वाटेने खाली उतरलात की आपल्याला ही गुहा इथे दिसते. एकूण आता नाणेघाटामध्ये अजून काय सांगता येईल आपल्याला महत्त्व? नाणेघाटाचं महत्त्व असं आहे, त्या गुहेमध्ये इथे जे सातवाहनकालीन इथे मूर्ती होत्या त्यांच्या वंशजांच्या. तर इथे शिमुख राजा सातवाहन, राणी गौतमी, पुत्र सातकर्णी, राणी नागिनिका वगैरे अशा त्यांच्या इथं 8 मूर्ती होत्या. आणि कालाच्या ओघाने आपल्याकडं बाहेरच्याही सत्ता भरपूर आल्या. मग शेख आले, कुशाण आले, ग्रीक आले, पोर्तुगीज आले, अशा बाहेरच्या सत्ता आपल्याकडे आल्या. त्या काळात आपल्या किल्ल्यांची तोडफोड झाली, देवताची. त्या काळचे पुत्र सुद्धा तोडले गेले कुठल्या राजवटीत. आणि मग त्याही पुढे काही कालांतराने मराठ्यांना कुठं सत्ता नव्हती. शहाजीराजे तर आदिलशहाचे सरदार होते. आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, मुघलात युद्ध चालायची. आणि मराठ्यांचा शहाजी तो कुठं आदिलचे सरदार. मग तो कोणाशी मुघलांशीच लढत होता, पण आदिलशहाचा दरबारात सरदार म्हणून. आणि मग काही कालांतराने आदिलशहाने शहाजीराजाला जेव्हा कैद करायचं ठरवलं त्यावेळेला शहाजीराजांनी निजामांची साथ घेतली. आणि निजामशहाने शहाजीराजांना मदत केल्यामुळं मग निजामांचा मुलगा मुर्तुजा हा शहाजीराजांनी ह्या जीवधन किल्ल्यावर रक्षणासाठी ठेवला. पण काही दिवसाने इथून दिलाबाईने त्याला हलवला आणि संगमनेरजवळ पेमगिरी किल्ल्यावर ठेवला. पण लखोजी जाधवांचा त्यानंतर पेमगिरी किल्ल्यावर ठेवल्यानंतर आदिलशहाने त्याला पकडला गेला. आणि त्यानंतर आदिलशहा तेवढ्यात थांबला नाही. त्यांनी शहाजीराजांचे सासरे लखोजी जाधव आणि शहाजीराजे
यांच्यात कसं वैर लावायचं हे ठरवलं. ते मग मोठं युद्ध त्याचं खंडागळ्याचा हाती वगैरे, पण तेवढा तोटक शब्दातच मी सांगते. अगदी. आणि मग ज्या दिशेने लखोजी जाधवांचा मुलगा दत्ताजी होतोय, त्या दिशेने लखोजी जाधवांचा दत्ताजी होतो, त्या दिशेने शहाजीराजांचा मुलगा संभाजी पाठवला आणि त्यांचं युद्ध झालं. युद्धामध्ये लखोजी जाधवांचा मुलगा दत्ताजी मारला गेला आणि दत्ताजी मारल्यानंतर लखोजी जाधव चौतळले आणि त्यांनी शहाजीराजांचा पाठलाग चालू केला. त्यावेळी जिजाबाई गरोदर असताना शहाजीराजे इकडे शहापूर तालुक्यात माहुली किल्ल्यावर होते आणि माहुली किल्ल्याला लखोजी जाधवांनी येडा घातला. पण शहाजीराजे जिजाबाईला घेऊन त्या माहुली किल्ल्यावरून निसटले आणि या नाणेघाटाने जिजाबाईला घेऊन शिवनेरी किल्ल्यावर आले आणि शिवनेरीचा किल्लेदार विश्वासराव होता. त्याने जिजाबाईची सगळी व्यवस्था केली आणि शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला. आता त्यांचं बालपण 12 मावळचं झालं हे काही सांगायची आवश्यकता नाही. आणि मग शिवरायांनी सुद्धा या नाणेघाटाचा उपयोग करून घेतला. मग कर वसूल करणे वगैरे शिवरायांनी चालू केलं. कल्याण खजिना लुटला सुभेदारासून या नाणेघाटानेच वरती आणली गेली. आणि नंतर शिवरायांनी जीवधन, हडतर, चावण, शिवनेरी हे सगळं बांधलेले किल्ले होते पुरातन काळातच. त्याची कोठार आहेत मोठाली. याच्यात शिवरायांनी धान्याचा साठा करायला सुरुवात केली. का येळ पडल्यास 1-1 वर्ष आपल्याला किल्ला लढवता येईल म्हणून शिवरायांनी या किल्ल्यावर धान्याचा साठा सुरू केला. आणि मग शिवरायांनी तेवढ्यात थांबले नाही. शिवरायांनी सुरतेवर हल्ला चढवला आणि सुरतेवर हल्ला चढवला. सुरतेचे हजारो घोडे, हजारो बैल भरून जे धन आणले ते काही पूर्व मार्गाने लोहगडवर पाठवले, काही नाशिक मार्गे आणले, ते नाणेघाटाच्या पायथ्याला आणले आणि मग घोड्यांच्या रेड्यांच्या मदतीने ते वरती आणले गेले. पण मुघलांचे हेर परत फिरत होते. म्हणले शिवराय उघड्या मैदानावर लढाई करत नाही आणि मग हा जण ठेवतोय कुठे शिवरायाने ते आणलेले माणिक या कुकडी नदीच्या एका डोहात टाकले आणि कुकडी नदीच्या डोहात टाकल्यामुळे त्या डोहाचं नाव माणिक डोह पडलं गेलं. आता तिथं गाव आहे, त्या गावाचं नाव माणिकडो हयात आहे आणि तिथं धरण झालंय ते माणिकडो धरण या नावानेच हयात आहे. म्हणजे हे सुरतेचे माणिक. धन्यवाद सर. नाही निश्चितच. तर आता ज्या पद्धतीने त्यांनी माहिती सांगितली, खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक स्थानिक माणूस एवढ्या सगळ्या पद्धतीची माहिती कशी ठेवतो. मुळात तुम्हाला ही माहिती कशी झाली दादा? सर मी आता बघा इथं हे पर्यटन केंद्र घोषित झालं आहे आपला जुन्नर तालुका. जुन्नर तालुक्याचं महत्त्व, पहिली राणी म्हणजे नागिनी काही पहिली होऊन गेली महाराष्ट्रात. नंतर जिजाबाईने शिवाजी घडवला गेला आणि आपल्या इकडं एक जुन्नर तालुका हा एक पर्यटन क्षेत्र बी असं आहेच आहे. पण एक पुरातन काळचं ओझर म्हणून गणपतीचं स्थान आपल्या जुन्नर तालुक्यात आहे. ओझर आहे, लेण्याद्री आहे, भरपूर किल्ले आहेत आणि भरपूर अशा बहुतेक लेण्या 200 पेक्षा जास्त लेण्या आपल्या जुन्नर तालुक्यात आहेत. नक्की सर्वात. आणि हा इतिहास मी लहान असल्यापासून त्या इकडचा स्थायिक असल्यामुळे इथं त्यावेळी रस्ते नव्हते, गाड्या नव्हत्या, लोक पाठीवर बोजे घेऊन यायचे आणि मग त्यांना मी मार्गदर्शन इथं करायला असल्याची सुरुवात झाली. आणि मला इतिहासाची आवड असल्यामुळे मी याचा पाठ तयार केला आणि आता मी गाईड म्हणून मला आयडेंटिटी दिली शासनाने आणि मी इथं लोकांना मार्गदर्शक पण आहे. निश्चित. तर अशा प्रकारे ह्या दादांची ओळख आहे. आपण जर नाणेघाटात आलात तर आपल्याला इथली संपूर्ण माहिती ते देतील. खरं तर खूप महत्त्वाचं काम ते करतायत, कारण इथे आल्यानंतर नाणेघाटाचा हा जो परिसर आहे त्याचं काय महत्त्व आहे ते ऐतिहासिक ते सांगण्याचं काम ते करतात. मुळातच जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला आहे. जुन्नरमध्ये अनेक किल्ले आहेत, अनेक अशी पर्यटन स्थळं आहेत की ज्या ठिकाणी आपण निश्चित जाऊन या ठिकाणांना भेट देणं गरजेचं आहे. आपण खरं तर देशाबाहेर जातो, मात्र आपल्याच देशात असे काही परिसर आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला गेल्यानंतर आपल्याला हे माहीत होईल की या ठिकाणी येऊन आपण माहिती घेणं किती गरजेचं आहे, कारण आपला हा इतिहास आहे आणि आपण तो जतन करायला हवा. ज्या पद्धतीने त्यांनी हे काम सुरू ठेवले ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि त्यांनी आपल्याला ही नाणेघाटाची जी माहिती दिली त्याच्यातून आपल्याला कल्पना आली असेल की याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे. मी अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.